हा नालायक जातीवादी हाके काय म्हणतोय ते ऐका एकदा. धनोजी धनगर नावाच्या गवळी धनगरानं छत्रपती शिवाजी महाराजांना गुलाल बुक्क्याप्रमाणे दान केला. हा भाड खाऊ म्हणतोय तोरणा किल्ला हा धनगरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दान केला होता. सर्वात पहिले या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि या भडव्याला मला सांगायचं आहे, नालायका तू पहिले इतिहासाचा अभ्यास कर आणि त्याच्यानंतर अशा जातीपातीचे राजकारण कर. तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे. त्यामुळे जर वक्तव्य करताना व्यवस्थित वक्तव्य कर. या नालायकाला फक्त जातीपातीचं राजकारण करायचं आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे. ज्या वेळेस धनगर बांधवांना खरंच तुझी गरज होते, दीपक भाऊ बोराडे मुंबईला उपोषणाला बसले होते, त्यावेळेस नालायका तू तिथं गेला नाही. पण तू वेळेचा पूर्णपणे फायदा घेऊन अंजन गावामध्ये राजकारण करायला गेला आणि तिथं जाऊन असे भडकाऊ वक्तव्य करतोय. नेमका अंजन गावामध्ये काय प्रकार घडलेला आहे हे तुम्ही एका धनगर बांधवाकडूनच ऐका. त्या ठिकाणी अनेक मराठा समाजाचे तरुण होते आणि सर्वांमध्ये चर्चा झाली की जो स्मारक बसवलेला आहे ते जर मंदिराच्या जागेत असेल तर आम्ही स्थलांतरित करायला तयार आहोत. परांडे बाबा यांनी सुद्धा सांगितलंय की जर ते आपल्या जागेत असेल आणि ते जर हटवत असतील, स्थलांतरित करत असेल तर काहीही अडचण नाही. याला माझा होकार आहे. ते सुद्धा खुश झाले. म्हणजे दोन्हीकडचं वातावरण पूर्णपणे शांत होणार होतं. दोन्ही बांधव एकोप्याने राहणार होते. पण त्या ठिकाणी जे स्वतःला ओबीसी योद्धा म्हणतात असे लक्ष्मण हाके हे आल्याच्या नंतर जाणीवपूर्वक या महाराष्ट्रात मराठा धनगर वाद कसा पेटेल यावरती त्यांनी भाष्य केलं. आणि आता पवनकर काय म्हणतोय ते पण तुम्ही ऐका. मी तिथे गेलो, मला जे सत्य परिस्थिती आहे ते मी मांडली, पण तिथल्या काही लोकांना पटली नाही. तिची भूमिका, माझी भूमिका एक होती की दोन्ही समाजानं तिथल्या एक बसून तिथल्यामध्ये मार्ग काढा आणि तो समाज मान्य पण होता. पण काही तिथल्या आलेल्या बाहेरून लोकांना त्याच्यामध्ये राजकारण करायचंय हे मी जवळून बघितलंय. त्याच्यामुळे मी तिथून सरळ निघून आलोय. आता तुम्हीच सांगा, हा हाकी किती जातीवादी नालायक कुत्रा आहे हो. याला फक्त जातीमध्ये भांडण लावायचं कसं एवढंच माहिती आहे. मला अंजन गावामधल्या प्रत्येक बांधवाला एकच कळकळीची विनंती आहे, तुम्हाला त्या गावामध्ये आयुष्य काढायचं आहे. त्यामुळे तुम्ही अशा जातीवाद्याच्या नांदाला लागू नका. धनगर बांधवांना देखील दुःख सुख आहे, मराठा बांधवांना देखील दुःख सुख आहे. तुम्हाला 24 तास तिथं त्या गावामध्ये राहायचं आहे. एकमेकांच्या सुखादुःखात तुम्हाला जायचं आहे. त्यामुळे अशा जातीवादी हरामखोरांच्या नांदाला तुम्ही लागू नका. तिथं जो काय प्रकार झालेला असेल तिथं गावकऱ्यांना मिळून मिसळून तो प्रकरण शांत करा आणि गावामध्ये शांतता राखा आणि जातीपातीचं राजकारण करू नका. एवढंच मला सांगायचं आहे. जय शिवराय.